नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. सण आला की आपल्या सर्व मैत्रिणींना आणि मलाही असं वाटतं की नवीन साडी घ्यावी. पण कपाटात असलेल्या साडीपासूनच आपण एक छान लूक नागपंचमीसाठी आज तयार करून पाहू. आज आता मीही माझ्या कपाटातील एखाद्या 2 साड्या जशा की मला आवडतील बॉर्डर वगैरे बघून निवडल्या आहेत. त्यानुसार आज आपल्याला नागपंचमीचा लूक तयार करता येईल. दरवेळी नवीन साडी घ्यावीशी वाटते, पण एखाद्या वेळेला वाटतं ही घेऊ नये, तर अशी एखादी साडी निवडायची. ही साडी मी आज निवडलेली आहे. साडी वगैरे तर निवडून ठेवली का तर मग नंतर इस्त्री वगैरे करून ठेवता येईल, का तर अजून छान वाटेल ती. त्यानंतर सर्व काही स्वयंपाक वगैरे छान करून घेतला, कारण जरी सण असला किंवा सणाची तयारी करायची असली तर घरातली कामं आणि आपल्याला स्वतःला जरी वेळ द्यायचा असेल तर ही सर्व कामं करून आपल्याला स्वतःलाही वेळ दिलाच पाहिजे. पण ही कामंही व्यवस्थित झाली तर आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःसाठी अधिक वेळ देऊ शकू. त्यामुळं ही कामं तर छान करून घेतली आज. म्हणलं आपल्याला जे काही आवरायचं आहे त्यासाठी आपल्याला जास्त वेळ मिळेल आणि स्वयंपाक केल्यामुळं सर्व काही निवांतही वाटेल. छान स्वयंपाक करून घेतला. मुलींचे डबे वगैरे भरले. त्यांच्या शाळेची पूर्ण तयारी केली आणि नंतर बाकीची घरातली राहिलेली कामंही आवरून घेतली. आणि आपल्याला एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर आपला कामाचा उरक रोजच्या वेळेपेक्षा जास्त असतो. आपण लवकर काम तसं तर मुली शाळेत जाईपर्यंत स्वयंपाक वगैरे सर्व काही झालेलं असतं आणि त्यांना सोडून येईपर्यंत मी माझं काम म्हणजे रोजच्या नियोजनीच करते. त्यामुळं बहुतेक तर आवरलेलं असतं आणि असंच थोडंफार नियोजन केलं की सर्व काम करताना जास्त गोंधळ होत नाही. शाळेत जाईपर्यंत मी माझ्या नजरेला जेवढ्या गोष्टी असतील किंवा वस्तू पडलेल्या वगैरे असतील त्या सर्व काही उचलून ठेवते, का तर आल्यानंतर मला जी काही बाकीची राहिलेली कामं आहेत ती करायला अजून बरं वाटेल. कारण घरात आल्या घर छान आणि स्वच्छ दिसलं की छान वाटतं. म्हणून मी जातानाच मला जेवढी होतील तेवढी कामं करून जाते आणि नंतर कपडे वगैरे काढून घेतले, कारण कपडे तर टेरेसला वाळत घातली होती आणि मग थोडं म्हणलं दुपारी खालीच आणून टाकली. वाळली होती थोडीफार, पण म्हणलं थोडेसे तसेच ठेवावे आणि नंतर घड्या घातल्या, कारण व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या ना तरच प्रत्येकाला ते वेळेनुसार सापडतं. नाहीतर तसंही कितीही घड्या घालून ठेवल्या तरी एखादी वस्तू तरी त्यांना समोर जरी असली तरी सापडत नाही. आणि आता व्यवस्थित तर करून ठेवायचं काम तर आहे आपलं, ते तर करायलाच पाहिजे. आणि कपडे वाळले की मला सगळ्यात मोठं काम झाल्यासारखं वाटतं. छान अशी दिवाबत्ती करून घेतली. चला आता आपण नागपंचमीसाठी आपला लूक तयार करू. साडी तर निवडून ठेवली, इस्त्री वगैरे करून ठेवली, सर्व काही व्यवस्थित त्याच्यावरती घालण्यासाठी सर्व तयार करून ठेवलं. त्यानंतर मी स्वतःची तयारी केली. मेकअपही साधाच ठेवला आणि साधाच या साडीवरती लूक छान दिसतो. साधा थोडासा मेकअप करून घेतला आणि पहा किती छान साडी व्यवस्थित बसले. ब्लाऊजही असा निवडल्यामुळे अजूनच छान लूक साडीला आलेला आहे. अगदी छान प्रकारे आणि काहीतरी थोडा वेगळा असा लूक तयार झालेला आहे. किती छान वाटत आहे. साधी आणि सोपं किती खुलून दिसत आहे साडी. तुम्हीही असा लूक करू शकता. पहा किती छान प्रकारे घरात असलेल्या साडीपासूनच आपण पारंपरिक लूक नागपंचमीसाठी तयार केलेला आहे. तुम्ही अशीच एखादी साडी तुमच्या कपाटातून निवडा आणि नागपंचमीसाठी असंच साधं आणि छान तयार व्हा, जे की तुमच्यासाठी खूप छान आहे. अशाच साडी आणि घरगुती टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. नमस्कार.